डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्या प्रकरणात ज्यांना दोषी धरण्यात आलंय ते शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। कारण सीबीआयचे जे विशेष सरकारी वकील आहेत ॲडव्होकेट प्रकाश सूर्यवंशी यांनी त्यांच्या फाशीच्या शिक्षेची मागणीच मुळात केली नाही, तर त्यांना जन्मठेप मिळावी अशीच मागणी त्यांनी न्यायालयामध्ये केली। आपल्यासोबत मुक्ता आणि हमीद दाभोलकर आहेत। खरं तर प्रश्न अनेक आहेत। सुरुवात आपण या मागणीपासून करूयात की फाशीच्या शिक्षेची मागणीच सरकारी वकिलांनी या प्रकरणात केली नाही, ज्यामध्ये तुमच्या वडिलांना नरेंद्र दाभोलकरांना गोळ्या घालून मारण्यात आलं। तुमचं काय मत आहे याबद्दल? आमचं असं मत आहे की फाशीची शिक्षेची मागणी कोणासाठीच करू नये। फाशीच्या शिक्षेला आमचा विरोध आहे, कारण आम्ही माणूस सुधारतो यावर विश्वास ठेवणारे लोक आहोत। माणूस सुधारण्याची प्रक्रिया राबवली पाहिजे असं मानणारे लोक आहोत। शिक्षा तर निश्चित झाली पाहिजे हेही आमचं मत आहे। त्यामुळे आमच्या दृष्टीने फाशीच्या शिक्षेची मागणी केली नाही याबद्दल काही आम्हाला चूक वाटत नाही ही गोष्ट। आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे, त्यांना त्याचा विचार करायला लागला पाहिजे आपण काय केलं त्याचा त्यांना पश्चाताप झाला पाहिजे आणि खरं तर त्यानंतर ते रिफॉर्म झाले पाहिजेत। हाच याचा मार्ग असला पाहिजे। महत्त्वाचं आहे म्हणजे जे काही आरोपी आहेत, सचिन आरोपी नाही आता तर त्यांना गुन्हेगारच ठरवलेलं आहे, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर, तर हे यांना सुधारण्याची संधी दिली पाहिजे। हे सुधारू शकतात असं वाटतं तुम्हाला? आम्हाला कोणाचा सूड नाही घ्यायचा। आम्हाला असं वाटतं की या लोकशाहीमध्ये जे कोणी गुन्हा करतात त्यांना शिक्षा झाली पाहिजे, कारण लोकशाही समाज व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी हे घडणं गरजेचं आहे। पण खुनाच्या बदल्याला खून हा सूड घेण्याचा प्रकार झाला। सूड घेऊन समाज नाही चालू शकत। समाज हा प्रेम, रिफॉर्म, शिक्षा या धारणांवर चालू शकतो। त्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्यांना सुधारण्याची संधी म्हणजे त्यांना त्याचा त्रासही निश्चित झाला पाहिजे। जी शिक्षा असेल त्या जाणीव झाली पाहिजे की ज्यातून त्यांना जाणीव होऊ शकेल। पण अंतिम प्रवास हा याच दिशेने असला पाहिजे की माणूस विचार करेल आणि त्याला स्वतःची चूक समजेल किंवा समजण्याची त्याला संधी मिळेल। आता हे प्रत्यक्षात घडू शकतं का हे खूप आदर्शवादी आहे असाही प्रश्न मनात येऊ शकतो। पण शेवटी आम्ही कुणाचाही खून व्हावा, आमच्या वडिलांचा खून झाला म्हणून यंत्रणेकडून सुद्धा कुणाचा खून व्हावा असं आम्ही मानत नाही आणि आम्हाला कुणाचाही सूड घ्यायचा नाही। डॉक्टर दाभोलकर गांधीवादी होते, गांधींच्या विचारांना मानणारे होते। आता तुमचं हे जे काही म्हणणं आहे हे सगळं जे आहे तर ते याच पद्धतीचं आहे आणि तुमच्या समोर जी संघटना आहे किंवा जे लोक आहेत तर ते काय पद्धतीने त्यांच्यावरती आरोप झाले किंवा आज खरं तर त्यापैकी दोघांवरती आरोप सिद्ध देखील झाले, हा सगळा इतका विरोधाभास आहे। एका बाजूला तुम्ही अहिंसावादी तत्वज्ञान मांडतात, दुसऱ्या बाजूला आपली विचारधारा सिद्ध व्हावी, पुढे जावी यासाठी कोणाचा खून करायला लागला तरी बेहत्तर, तरी हरकत नाही अशा स्वरूपाची लोक आहेत। तर हा इतका सगळा विरोधाभास आहे, तर हे सगळं कुठेतरी जुळून येईल असं वाटतं तुम्हाला? ही सगळी तुमची विचारधारा जी आहे ती म्हणजे उपयोगी ठरेल वाटतं तुम्हाला यामध्ये? हो, आम्हाला निश्चित वाटतं। तुमचा स्वतःचा आमचा निश्चित विश्वास आहे, तो विश्वास हीच आमची ताकद आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर नेहमी सांगायचे, ते म्हणायचे की मी ज्या कामाच्या क्षेत्रात आहे त्यामध्ये यशाचा हिशोब हा दशकांच्या नाही तर शतकांच्या भाषेत करावा लागतो आणि त्यामुळे आमचा निश्चित विश्वास आहे की प्रेम हेच उत्तर आहे, विचार हेच उत्तर आहे, तर्कबुद्धी हेच उत्तर आहे। आज काही माणसं चुकीच्या प्रकारे पेटवली जात आहेत, ज्यांना मारा, लोकांना विचार पटत नसेल तर हे सांगितलं जात आहे। पण लार्जर समाजाने हा विचार करण्याची गोष्ट आहे की या प्रकारे कुठलाही समाज पुढे जाऊ शकतो का? त्यामुळे आम्हाला खात्री आहे की आमचा जो मार्ग आहे तोच बरोबर आहे आणि ही खात्री हीच आमची ताकद आहे। हमीद सर, तुम्ही डॉक्टर दाभोलकरांचे मुलगे जसे आहात तसेच एक मानसोपचार तज्ञ देखील आहात। तर आता मुक्ताताईंनी हे जे काही सांगितलं की त्यांच्यामध्ये जे कोणी आरोपी आहेत तर तो बदल व्हायला हवा, त्यांच्या पाठीमागे जे कोणी आहेत त्यांच्यामध्ये बदल व्हायला हवा। मात्र आपण पाहिलं की खूप मोठ्या प्रमाणात ज्याला ब्रेन वॉशिंग म्हणा किंवा आणखी काही म्हणा अशा सगळ्या प्रकाराचा उपयोग होतोय। तर आता हा सगळा निकाल, हा सगळा त्याच्या पाठीमागचा पूर्व इतिहास याकडे तुम्ही कसं पाहता? आजच्या निकालानंतरची तुमची भावना काय आहे?
मला वाटलं मुक्तानी जी भूमिका मांडली तीच मी अधोरेखित करू इच्छितो आणि ही केवळ आमची नाही, अनिसेच्या सगळ्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे. कारण की एका पातळीवरती जसा हा लढा हा न्याय मिळवण्याचा आहे, तसा दुसऱ्या पातळीवरती हा विचारधारांच्या मधला देखील लढा आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून हा एक राजकीय कृती होती आणि हे देखील आपण लक्षात घ्यायला पाहिजे की महात्मा गांधींचा देखील याच पद्धतीनं खून करण्यामध्ये आला. परंतु आज इतक्या वर्षानंतर देखील आपण बघतोय की गांधींची विचारधारा अजिबात त्याच्यामुळे थांबलेली नाहीये. उलट त्यांच्या विरोधी विचारधारेचे जे लोक होते त्यांना उठता बसता गांधीजींचं नाव घ्यायला लागतं. आणि मानसशास्त्राचा विद्यार्थी म्हणून, अभ्यासक म्हणून मला याची कल्पना आहे की जगातली सगळीच माणसं बदलत नाहीत. परंतु जर आपल्याला अधिक चांगलं जग पाहिजे असेल, आपल्याला अधिक चांगली लोकशाही पाहिजे असेल, तर या मार्गाने जाण्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही. गांधींनीच आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की त्यांनी एक डोळा फोडला म्हणून तुम्ही जर दुसरा डोळा फोडायला गेलात तर सगळं जग आंधळं होईल. त्याच्यामुळं या गोष्टीवरती विश्वास ठेवूनच आपल्याला चालायला लागतं. पण ॲट द सेम टाइम मला वाटतं की आपल्याकडच्या ज्या तुरुंग यंत्रणा आहेत, पोलीस प्रशासन आहे, याच्यामध्ये रिफॉर्म नावाच्या गोष्टीविषयी काहीच बोललं जात नाही किंवा त्याचा समाज म्हणून देखील आपण विचार करत नाही. काही वेळेला मी विचार करतो की जर या मारेकऱ्यांना खरंच शिक्षा करायची असेल ज्याच्यातून त्यांचा रिफॉर्म होऊ शकेल, या मुलांना प्रत्यक्षामध्ये नरेंद्र दाभोळकर कोण आहेत हे माहिती देखील नव्हतं, त्यांनी कुणाला गोळ्या मारल्यात हे देखील त्यांना माहिती नव्हतं. तर याच्यामध्ये जर खरंच बदल करायचा असेल तर त्या मुलांना जन्मठेपेमध्ये सक्त मजुरीच्या ऐवजी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करायला लावलं पाहिजे. त्यांना अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार जर समजला आणि तो बाकीच्यांपर्यंत पोहोचवायला लागला, त्यांना जर पश्चात्ताप झाला आणि त्या पश्चात्तापानंतर ते बदलले, तर मला वाटतं ती खूप महत्वाची बाब होईल. दुसरा ते असं वाटतं तुम्हाला, तुम्ही स्वतः मानवचे तज्ञ आहात, की हे भाबडेपणा ठरेल? काय वाटतं तुम्हाला? हा कदाचित माझा भाबडेपणा असू शकेल, पण जगाच्या इतिहासामध्ये असं झालेलं आहे. कितीतरी कट्टर आतंकवादी होते की जे नंतर बदलले आणि ज्यांनी त्याच्या विरोधामध्ये काम करायला सुरुवात केली. 2 आंखें 12 हा सिनेमा आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. आणि मानवी जीवनामध्ये आपण हा आशावाद हे तर आपल्या जीवनाचं सगळ्यात महत्वाचं वेगळेपण आहे. पण याचबरोबर मला असं वाटतं की या भाबडेपणाच्या पलीकडे हे देखील आपण लक्षात घ्यायला पाहिजे की या ज्या संघटित शक्ती याचा राजकारणासाठी वापर करतायत, त्या संघटित शक्ती या तरुण मुलांची मोठ्या प्रमाणामध्ये डोकी फिरवताना दिसत आहेत. आणि मला मानसोपचार तज्ञ म्हणून हे तर रोज मला बघायला मिळतं की ही जी एक मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती जी मुलं आहेत की ज्यांना योग्य प्रमाणात रोजगार नाही, योग्य प्रमाणात विचार करण्याची क्षमता नाही, योग्य प्रमाणात कौटुंबिक आधार नाही, त्यांना याच्यामध्ये धर्माच्या नावाखाली फसवलं जातं, विचारधारेच्या नावाखाली फसवलं जातं आणि त्यांचा केवळ वापर केला जातो. प्रत्यक्षात करणारे हे वेगळे राहतात. त्यामुळे आपल्या घरातली मुलं जर ह्याच्यामध्ये जात असतील तर पालकांनी त्याच्याकडे डोळे उघडे ठेवून लक्ष ठेवायला पाहिजे. ही देखील मुलं अशीच कधी ना कधीतरी त्या विचारधारांमध्ये जाऊन आज त्यांचा शेवट कुठल्या दिशेला होतोय हे आपल्याला दिसतं. त्यामुळे जर आपली मुलं या स्वरूपाच्या गोष्टींमध्ये जात असतील तर पालकांनी त्यांना हस्तक्षेप करणं आणि अशा स्वरूपाचा विचार करून आपल्या मुलांचा वापर जे करतायत त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवायला पालकांनी सुरुवात करणं, समाजाने सुरुवात करणं. आपण एकदा द्वेषाची विचारधारा स्वीकारली की त्यामधून केवळ द्वेषच हाती येतो, हे आपण सगळ्यांनी समजून घेणं हेच मला वाटतं आमची. पुढचा प्रश्न विचारायचा आहे की यामध्ये ज्याच्यावरती हा सगळा कट रचल्याचा आरोप होता तो वीरेंद्रसिंह तावडे निर्दोष सुटला आणि त्याचं कारण जे सरकारी वकिलांनी सांगितलं की त्याच्या विरोधात साक्ष देणारा जो कोणी साक्षीदार होता तो फितूर झाला, डिसबिलिव्हर झाला. तर काय वाटतं मग तुम्हाला, एकूण तपास यंत्रणा इतकी वर्ष लागलेला वेळ या सगळ्या बाबत? नाही, तपास यंत्रणांनी एका पातळीवरती एवढा पुरावा गोळा केला की या दोघांना कन्व्हिक्शन होऊ शकेल ही निश्चित सकारात्मक बाब आहे. पण दुसऱ्या पातळीवरती जे कॉन्स्पिरेटर होते त्यांच्याविषयी जर सबळ पुराव्याअभावी त्याची सुटका होत असेल तर ती नक्कीच गंभीर बाब आहे. आणि आपल्याला लक्षात येते की यानंतर पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश हे खून झालेले आहेत, नालासोपारा बॉम्बचं प्रकरण झालेलं आहे. आणि या स्वरूपात जर कॉन्स्पिरेटर अशा पद्धतीने समाजामध्ये मोकळे फिरायला लागले तर अशा स्वरूपाचा धोका हा आणखीन समाजामध्ये राहू शकतो आणि त्यामुळे त्याविषयीची लढाई आम्ही सातत्याने चालू ठेवू. तर हे जे कोणी 2 आरोपी सुटले, त्या 2 आरोपींना शिक्षा झाली, 3 आरोपी सुटले, तर त्यांच्या विरोधामध्ये आता सरकारी बाजू जी आहे ती पुढे अपील करणार आहे वरच्या न्यायालयामध्ये. तर नक्की तुमची मागणी काय असेल, काय व्हायला हवं यांच्या बाबतीमध्ये? आता एकच मागणी करणं शक्य आहे असं मला वाटतं की हे सुटले तर
त्या अपिलामध्ये संपूर्ण पुराव्याचा पुनर्विचार म्हणजे काय त्याच्याबद्दलचं रिआर्ग्युमेंट करून, कारण पुरावा तर घेऊन झालेला आहे, त्याच्याबद्दलचं रिआर्ग्युमेंट करून त्यांचा रोल लक्षात घ्यावा. त्याचबरोबर कायम आम्ही ही मागणी केलेली आहे की इतर केसेसचा काय संबंध आहे या केसची हे देखील लक्षात घेतलं जावं. म्हणजे उदाहरणार्थ डॉक्टर तावडे हे कॉम्रेड पानसर यांच्या तपासामध्ये देखील एक आरोपी आहेत. तर हे सगळे एक थ्रेड जी आहे ती एकच आहे. म्हणजे MM कलबुर्गी असतील, गौरी लंकेश असेल किंवा कॉम्रेड गोविंद पानसरे. आणि म्हणूनच मी पुन्हा तेच विचारतोय की हे जी काही लोक आहेत आणि कर्नाटक पोलिसांचाच एक अहवाल जो अतिशय गंभीर आहे की जो सांगतोय की देशभरातील अनेक व्यक्तींना या सगळ्यांपासून धोका आहे. तर मग हे असं मतपरिवर्तन मनपरिवर्तन होऊ शकतं की आणखी काही सरकारी पातळीवरती म्हणून काही करायला हवं. म्हणजे डॉक्टर दाभोलकरांच्या खटल्याचा निकाल आज 10.5-11 वर्षानंतर लागला, पण इतरही समाजामधल्या अनेक व्यक्ती आहेत की ज्यांना अशा स्वरूपाचा धोका आहे, तपास यंत्रणा सांगतात. नाही, मतपरिवर्तन मनपरिवर्तन हे आम्ही कुणाबद्दल बोलतोय की फाशीची शिक्षा होऊ नये या संदर्भात आम्ही मनपरिवर्तन ही गोष्ट बोलतोय. आम्ही असं बोलत नाहीये की जी माणसं आज समाजामध्ये उघड बाहेर राहून जी हिंसक ही कृती करू इच्छित आहेत, तसे कृती करणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल आम्ही मतपरिवर्तन ही गोष्ट बोलत नाहीये. त्यांच्याबद्दल कायदाच वापरला गेला पाहिजे आणि कायदा वापरून जेव्हा माणसाला शिक्षा होते तेव्हा ती फाशीची नसावी असं आम्ही मानतो. आणि असं मानणारे आम्ही एकटे नाही, जगामध्ये हा एक मोठा प्रवाह आहे, असा मोठा प्रवाह आहे जगामध्ये. त्यामुळे हे जे लोक आहेत आज या गुन्ह्यामध्ये जे सूत्रधार म्हणून समोर आले परंतु ज्यांना शिक्षा झाली नाही, त्यामध्ये निश्चित आमचं असं म्हणणं असेल की ज्यांना शिक्षा झाली, उदाहरणार्थ अंदुरे कळसकर यांचा आणि यांचा जो थेट संबंध अनेक वेळेला समोर आलेला आहे, समाजाच्या समोर आलेला आहे, संघटनेचा एका भाग म्हणून समोर आलेला आहे, तो निश्चित समाजाने लक्षात घेण्याची, न्यायव्यवस्थेने लक्षात घेण्याची गरज आहे असंही आमचं म्हणणं असेल. हे जे काही तुमचं म्हणणं आहे की डॉक्टर नेहमी म्हणायचे की आपली लढाई ही काही दशकांची आहे, जे काही विचार डॉक्टर मांडतायत ते समाजाला पटायला, समजायला, त्या दिशेने समाज जायला काही दशकं लागतील असं डॉक्टर नेहमी म्हणायचे. तर गेल्या 10 वर्षांमध्ये हा प्रवास त्या दिशेने झाला होतोय असं वाटतं. आवश्यक त्या वेगाने, अपेक्षित त्या वेगाने झाला. वेग याचा कायमच कमी जास्त राहतो, कारण विवेकाची लढाई ही कायमच अवघड राहिलेली आहे आणि ज्यांनी या स्वरूपाचे प्रयत्न केले त्यांना त्यांच्या पूर्ण हयातीमध्ये दरवेळेलाच अशा स्वरूपाच्या विरोधाला सामोरं जायला लागलेलं आहे. मग ते फुले असतील, शाहू महाराज असतील, आंबेडकर असतील, शिवाजी महाराज असतील, गांधी असतील, या सगळ्यांना त्यांच्या हयातीमध्ये या गोष्टींना सामोरं जायला लागलेलं आहे. त्यामुळं आपण कुठल्या रस्त्याने चालतोय हे फार महत्वाची बाब आहे. आपण योग्य रस्त्याने जर चालत असू तरच आपण योग्य मुक्कामापर्यंत पोहोचू शकू आणि त्यावरती आमचा विश्वास आहे. त्यामुळं वेग कमी जास्त होऊ शकतो. दुसरी बाब अशी आहे की हा लढा, हा अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार संपवण्यासाठी ज्या शक्तींनी प्रयत्न केला त्यांच्या विरोधात होता आणि आज 11 वर्षानंतर आनिसेचं काम अजिबात थांबलेलं नाहीये. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आनिसेचं काम चालू आहे. जादूटोणा विरोधी कायदा झालेला आहे, जवळजवळ 1200 बाबाबुवांना त्याच्या अंतर्गत शिक्षा झाली आहे. कर्नाटकमध्ये तो कायदा झाला आहे. नंतर सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा झालेला आहे. आनिसेचे जे प्रमुख उपक्रम होते, फटाकेमुक्त दिवाळी किंवा पर्यावरणपूरक गणपती, पर्यावरणपूरक होळी, आज हे शासनाने मान्य केलेले. हे जरी एका बाजूला असलं तरी दुसऱ्या बाजूला हे पण तितकंच खरं आहे की डॉक्टरांचा खून झाला त्यावेळेला हे विचार हे एका मर्यादित लोकांपुरते मर्यादित संबंधित होते. आज त्या स्वरूपाचा विकार, विद्वेष, हेट, पोलरायझेशन हे सगळ्या समाजाला ग्रासायला लागलेलं आहे आणि त्यामुळे ही निश्चित चिंतेची बाब आहे. त्यामुळे एका बाजूला आमच्या कामाला सपोर्ट करणारी लोक जरी वाढली असली तरी आव्हान कितीतरी अनेक पटींनी वाढलेलं आहे. परंतु लोक विचार करतात, ते शहाणे होतात या इतिहासातल्या आणि ते आपल्या चुका दुरुस्त करतात. हा तर लोकशाहीचा गाभा आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवून काम करणारी आम्ही माणसं आहे. तर डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची, हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांच्या वडिलांची ज्या दोघांनी हत्या केली हे सिद्ध झालं. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना फाशीची शिक्षा होऊ नये असं या दोघांचं म्हणणं आहे. हा फरक आहे दोन बाजूंमधला, दोन विचारसरणींमधला. लोकांनी ठरवायचं आहे आपण कोणत्या बाजूनी उभं राहायचं ते. कॅमेरामन विजय राऊत समंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.